शेळ्यांना होणारे घातक आजार तर त्याच्याविषयी आपण एक सिरीज घेऊन आलेलो. तर त्याच्यामध्ये आज आपण 3 नंबरचा जो घातक आजार बघतोय तर तो म्हणजे आंत्रविषार. त्याला इंग्लिशमध्ये एंडोटॉक्झेमिया असं म्हणलं जातं आणि शॉर्टमध्ये त्याला ईटी असं म्हणलं जातं. हा जो आजार आहे तर क्लॉस्ट्रिडियम परफेंजस टाईप सी आणि डी या जीवाणूमुळे हा आजार होत असतो. हा आजार कसा होतो तर बघा, हे क्लॉस्ट्रिडियम परफेंजस नावाचे जे जीवाणू आहेत तर प्राण्याच्या आतड्यामध्ये पोटामध्ये असतात, पण कमी संख्यामध्ये असतात. पण आपण अचानक त्या प्राण्यांना खुराकाचं घटक काही जास्त देतो किंवा चांगल्या दर्जाचा चारा आपण जास्त देतो किंवा दूध जास्त पाजतो. अशा वेळेस त्या जीवाणूची संख्या वाढते आणि जीवाणूची संख्या वाढल्यामुळे काय होतं, ते विष तयार करतात आणि ते विष रक्तामध्ये मिक्स झालं तर त्याच्यानंतर मग ते प्राण्याच्या शरीरावरती लक्षणं दिसतात. आता ही कोणती लक्षणं दिसतात तर ते म्हणजे प्राण्याच्या पोटामध्ये दुखत असतं. त्याच्यामुळे प्राणी काय करतो, पोटाला लाथा मारण्याचा प्रयत्न करतो. त्याला जुलाब लागते. जुलाब ही रक्ताची जुलाब होते. त्याच्यानंतर प्राण्याला उठता बसता येत नाही. उठता बसता करण्यासाठी असमर्थ होतो आणि तो खाली पडतो, पाय खोडतो आणि काही काही ह्याच्यामध्ये असं दिसून आलंय की प्राण्याचे पोटही फुगतं आणि काही वेळातच त्या प्राण्याची मृत्यू होते. आणि ह्याच्यावरती आपण उपचार काय करायला पाहिजे तर ह्याच्यावरती उपचारामध्ये आपण पेनिसिलिन ग्रुपचं कोणतेही आपण अँटीबायोटिक देऊ शकतो. बोलसमध्ये द्यायचं झालं तर अमोक्सिसिलिन घटक असलेली तुम्ही बोलसही देऊ शकता. त्याच्यामध्ये प्राण्याला जास्त वेदना होतात तर अशा वेळेस तुम्ही मेग्लोडाईनचं किंवा मेनोलेक्स प्लस किंवा मॅक्स्टॉल अशा प्रकारचं इंजेक्शन करणं गरजेचं आहे आणि ह्याच्यासोबत तुम्ही बी कॉम्प्लेक्सचं इंजेक्शन देणंही गरजेचं आहे. आणि तातडीनं प्राण्याला इलेक्ट्रोलाइटचं सलाईन तुम्ही लावून घेऊ शकता. हा एक घातक आजार आहे, पण हा संसर्गजन्य आहे. पण ह्याच्यामध्ये लहान करडं मोठ्या शेळ्यांची मृत्यू जास्त प्रमाणात होते, नुकसान जास्त होतं. तर अशा वेळेस तुम्ही ह्या आजाराचं वॅक्सिन करून घेणं हे खूप महत्वाचं आहे. त्याचं ईटी नावाचं वॅक्सिन मिळतं. तर ते वॅक्सिन आणून 2 ml तुम्ही त्या प्राण्याला सबकट हे वॅक्सिन केलं तर तुम्हाला जे रिस्क होणार आहे साथीच्या रोगाचं रिस्क कमी होते. वर्षातून आपल्याला 2 वेळा हे वॅक्सिन करावं लागतं. 1 तारखेला वॅक्सिन केलं तर 14 दिवसानंतर तुम्हाला तोच बूस्टर डोस द्यावा लागतो. त्याच्यामुळे आपली रिस्क कमी होते. तर माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा. धन्यवाद.